हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. राहुल गांधी यांनी मार्चमध्ये ही सूचना दिली होती की अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या देशावरती स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येतं आहे. कारण का प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नाही दिली. झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे. धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची आहेत. लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तरी चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाणा ते विटी, पण धर्म महत्त्वाचा आहे. जाणार नाहीत. नाही, हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल आहे. त्यामुळे हे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगेचे स्वप्न दाखवणारे कुठे पळून गेलेत त्यांनी आता उत्तर द्यावीत. नाही मग तुम्ही पकडा ना. काळा बाजार करणारे जर लाईनीत उभे आहेत तर तुम्हाला कोणी मोकळे सोडलेत? गाय तस्करीवरती आम्ही मकोका लावणार म्हणणाऱ्यांनी तर असे काळा बाजार करणाऱ्यांवर, म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळी चुकीचं आहे. आणि सरकारला हे माहिती आहे, म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात. परंतु अशी थट्टा मस्करी सामान्यांची होत नाहीये का अशी वक्तव्य करून? कुठे त्यांना पडली आहे सामान्यांची? काय आम्ही निवडून आलो आहोत आणि पुढचे 3.5 वर्ष काही नाही आहे. गंगा 1.5 वर्षच झाले त्यांना निवडून येऊ. त्यामुळे मास दाखवलं तरी काय फरक पडतो? हे का महाविकास आघाडी म्हणून सुद्धा तुमची एक बैठक पार पडणार होती, त्याचं काय झालं? नाही, मला या संबंधात काय माहीत नाही. मला फक्त काल रात्री निरोप आला की बैठकीला यायचं आहे. मी बाहेर गेलो होतो, त्यामुळे मी बैठकीला आलो. मला अजून त्याच्यातले डिटेल काय माहिती. जय पवार यांचं सुद्धा नाव जे ते इंस्टाग्रामवरून काही लोक फिरवत असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचा नेता आहे, अजितदादांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय होतं आहे आणि इन्स्टावरती राजकारण करण्याचं माझं तरी काय, म्हणजे मी बघत पण नाही इन्स्टा वगैरे. मला माहीत पण नाही इन्स्टा काय असतो हे सुद्धा मला माहीत. सर खरं तर संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत काही होणार नाही. हे सरकारमध्ये असताना संजय गायकवाड अमुक तमुक त्यांनी काही बोलावं, कुठलंही कृत्य करावं, काहीही होणार नाही. पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हातात बिडे आहेत. फक्त विरोधी पक्षाचा आमदार असेल तर खोट्या केसेस कशा करायचा, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, एवढंच पोलीस प्लॅनिंग करत असतात. संजय गायकवाडांनी आता दगलबाज शिवाजी जे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंचं आहे त्याच्यावरती पण बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आमदारांचं हे वर्तन? ना त्यांना साहित्यातलं माहीत नाही, ते काय बोलणार आहे? त्यांना काय बोलायचं? त्यांनी दगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलंय का? त्यांना प्रबोधनकार ठाकरे कधी समजलेत का? मदरसे म्हणजे दहशतवादांचे अड्डे आहेत असा संदेश जो आहे तो नितेश राणे देताना पाहायला मिळतात. काही संदेश देतील? कारण का देश डबघाईला जात असताना, आर्थिकरित्या अडचणीत आला असताना, संपूर्ण देशामध्ये BJP बद्दल शिव्या पडत असताना आता फक्त एकच आधार आहे, हिंदू मुसलमान. परंतु या हिंदू मुसलमान करता देशाची जी देशाशी काय करायचं आहे? आम्हाला फक्त निवडणूक लढवायची आहे. बंगालची निवडणूक होईपर्यंत हा देश एकदम सुस्थितीत होता. सगळं व्यवस्थित आहे, आपल्याकडे साठा व्यवस्थित आहे, काहीही होणार नाही आहे, आपण सगळं चांगलं आहे. बंगालची निवडणूक झाली, संपली, दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपली अडचण आहे, आपण त्रासात आहोत आणि भाववाढीला सुरुवात झाली. परंतु हे सरकार जे आहे ते भांडवलदारांचंच सरकार आहे. भांडवलदार वगैरे काय नाही. हे फक्त अडाणी अंबानीचं सरकार आहे, बाकी कोणाचंही सरकार नाही. 50 वर्ष जुनी घरं उद्ध्वस्त करणं हे कुठल्या कायद्याच्या आणि कुठल्या नियमात बसतो? फक्त ते मुसलमान आहेत असा छाप मारायचा आणि उडवून टाकायचं. 50 वर्ष राहणारा माणूस कुठल्या कायद्याने 50 वर्ष तुम्ही त्या घरात राहिल्यानंतर तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढू शकता? उदय सामंत यांच्या पत्नी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत, नीलम शिर्के. मंत्रिमंडळातले जेवढे मंत्री आहेत त्यांच्या सगळ्या पत्नींनी कुठल्या ना कुठली पोझिशन येऊन टाकावी. दादागिरी करा, अर्ज परत घ्यायला लावा, सगळं करा. मंत्र्यांच्या मुली, मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांच्या पत्नी यांनीच सगळे पोस्ट घ्यावीत. म्हणजे मग काय महाराष्ट्राला सगळीकडे एकदम मस्त मंत्री. दोस्त हो, आमदार संजय भाऊंना माहीत नाही का प्रबोधनकार ठाकरे कोण आहेत? हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ते आज आमदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वामुळे लोकांनी त्यांना मतदान दिलेलं आहे. खरं अस्सल हिंदुत्व हे या हिंदुस्थानला, भारताला सगळ्यात पहिल्यांदा
जर कोणी शिकवलं असेल तर ते केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि अशा बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल केलेलं असं विधान तुम्हाला योग्य वाटतं का? बाळासाहेब ठाकरे आहेत म्हणून आज हिंदुस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आज भारतीय जनता पार्टीला सत्ता भेटलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टी हे बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार विसरलेले आहेत. जेव्हा कोणीही नव्हतं, हिंदूंचा आवाज कोणीही बनायला तयार नव्हतं, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. अगदी प्रमोद महाजन यांना सुद्धा सांगितलं की या देशातील मतदार हिंदू म्हणून मतदान केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस प्रमोद महाजन यांना सुद्धा हे अशक्य वाटत होतं. परंतु या देशामध्ये हिंदू म्हणून लोकांनी मतदान दिलं आणि संपूर्ण चमत्कार पाहिला. आणि 2014ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हिंदूंच्या मतदानावर. आणि ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री, त्यांचं हिंदुत्व हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला खरं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय ते कळल्याशिवाय राहणार नाही. आणि दगलबाज शिवाजी पुस्तक न वाचताच आमदार संजय भाऊ यांनी जी टीका केलेली आहे, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे जिस थाली में खाते हो उसी थाली में छेद करते हो, असं विधान संजय भाऊ आमदार यांचं आहे. ते निश्चितच निषेधार्ह आहे. जाहीर निषेध तुम्ही सुद्धा आमदार संजय भाऊ यांचा निषेध करा, मत मांडा.